आणि आता बातमी येते माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली। कोकाटेंबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई करणार असल्याची भूमिका विधिमंडळाची असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। तर कोकाटेंच्या शिक्षेची ऑर्डर नार्वेकरांना पाठवा असा फोन खासदार सुप्रिया सुळेंनी स्वतःच्याच कार्यालयामध्ये केला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कारवाई केली जाईल अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली आहे। नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयानं कोकाटेंना शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी थेट कार्यालयात फोन लावला। कोकाटेंना झालेल्या शिक्षेची ऑर्डर नार्वेकरांना पाठवा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। आपण पाठवून देऊ। त्याच्यात काय ती मीडिया माझ्या आज वाचनात पण आली सकाळी वर्तमानपत्र। तर तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवून द्या, त्यांच्या ऑफिसला पाठवून द्या। थँक्यू। तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? मग तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर आहे। 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल, आपण ईमेलवर पाठवून देऊ स्पीकर ऑफिसला। तर मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अण्णा हजारेंचं म्हणणं सरकार ऐकून घेईल अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील। कोकाटेंना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे, काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही। एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल। विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय हे अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत राऊतांनी नार्वेकरांवर हल्लाबोल केलाय। काय सुनील केदार यांचं निलंबन झालं, राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही। विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही। म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता सोमवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणार आहेत। कोकाटे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करणार आहेत।